रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। वारणेत 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान 48वी वर्षा व्याख्यानमाला, नामवंत व्याख्याते, साहित्यिक आणि तज्ज्ञांचा सहभाग। वारणा नगर येथील श्री तात्यासाहेब वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली तब्बल 48 वर्ष अखंडपणे आयोजित केली जाणारी वर्षा व्याख्यानमाला यंदा 1 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। या व्याख्यानमालेचे उद्घाटन वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते होणार असून वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत। ही माहिती शारदा वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष तथा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक SR भगत आणि कारखान्याचे सचिव व वाचन मंदिराचे कार्यवाह BB दोशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिले। या वर्षीच्या 48व्या वर्षा व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवर वक्ते समाज प्रबोधनपर विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। 1 ऑगस्ट रोजी प्राध्यापक पांडुरंग सारंग यांचे आनंद आहे घरीदारी शोधू नका बाजारी या विषयावर व्याख्यान होईल। 2 ऑगस्ट रोजी कृषीतज्ञ तानाजी डवंग आधुनिक शेतीसमोरील नवी आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतील। 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कथाकथनकार संजय खोचारे हे ग्रामीण कथाकथन सादर करतील। 4 ऑगस्ट रोजी कविवर्य रमजान मुल्ला यांच्या काळजातल्या कविता या काव्य मैफिलीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे। 5 ऑगस्ट रोजी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव डिजिटल युगातील फोकस या विषयावर व्याख्यान देतील। 6 ऑगस्ट रोजी प्राध्यापक यशवंत पाटणे जगण्यासाठी काय हवे या विषयावर मार्गदर्शन करतील। 7 ऑगस्ट रोजी सौ मनीषा रवींद्र अंबुपे अन्न हेच औषध या विषयावर व्याख्यान देणार आहेत। तर 8 ऑगस्ट रोजी रवींद्र कुडाळकर समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली या विषयावरील समारोपाचे व्याख्यान देतील। सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी 6 वाजता वारणानगर येथील लाल बहादूर शास्त्री भवन येथे होणार आहेत। या समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन SR भगत आणि BB दोशिंगे यांनी केले आहे। यावेळी शारदा वाचन मंदिराचे खजिनदार जगन्नाथ सरापले, सदस्य प्रमोद पाटील, अनंत पाटील, शशिकांत कुलकर्णी, जयसिंग पाटील, ग्रंथपाल ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे, सहाय्यक ग्रंथपाल पूनम केकरे तसेच वाचक सभासद उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय श्री तात्यासाहेब कोरे यांनी श्री शारदा वाचन मंदिर या संस्थेची निर्मिती 1970 साली केवळ 100 पुस्तकाच्या जोरावर लाल बहादूर शास्त्री भवनच्या एका छोट्याशा खोलीमध्ये चालू करून आज या वाचनालयाकडे साधारणपणे 25,000 पुस्तकाची उपलब्ध असून साधारणपणे 700 नियमित वाचक या संस्थेचा लाभ घेत आहेत। श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त उपक्रमातून वर्षा व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचा उपक्रम गेली 47 वर्षे अव्याहतपणे सुरू असून यावर्षी या व्याख्यानमालेचे 48 वर्ष असून श्री विनय कोरे चेअरमन श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 48व्या मधील व्याख्यानाची सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट रोजी चालू होणार असून दिनांक 8 ऑगस्टपर्यंत ही व्याख्यानमाला चालू राहणार आहे। आजपर्यंत या व्याख्यानमालेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री शिवाजी सावंत, वपू काळे, दमा मिराजदार तसेच अनेक दिग्गजांनी आपली व्याख्याने सादर केली असून या भागातील लोकांना त्याचा लाभ झालेला आहे। या वर्षीचे व्याख्यानमाला दिनांक 1 ऑगस्ट रोजी सुरू होणार असून पहिले पुष्प माननीय प्राध्यापक पांडुरंग सारंग मुरगुड यांचे आनंद आहे घरोघरी शोधू नका बाजारी या विषयावर होणार आहे। रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी श्री तानाजी डवंग तेलवेकर आधुनिक शेती समोरील आव्हाने हा एक नवीन विषयावर ते व्याख्यान दुसरे देणार आहेत। सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी श्री संजय खोचारे बुदरगड ग्रामीण कथाकथन या विषयावर ते पुष्प तिसरे गुंफणार आहेत। मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी श्री रमजान मुल्ला सांगली काळजातल्या कविता या विषयावर ते पुष्प चौथे व्याख्यान देणार आहेत। बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी श्री निखिल पंडितराव कोल्हापूर संपादक दैनिक सकाळ
यांचे डिजिटल युगातील फोकस या विषयावर पुष्प 5वे व्याख्यान होणार आहे. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी माननीय प्राध्यापक यशवंत पाटणे सातारा जगण्यासाठी काय हवे या विषयावर ते पुष्प 6वे व्याख्यान देणार आहेत. शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सौ मनीषा रवींद्र अंबुपे कोल्हापूर अन्न हेच औषध या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी श्री रवींद्र कुडाळकर मुंबई समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर ते शेवटचे पुष्प 8वे व्याख्यान देणार आहेत. या संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून आपणास विनंती करतो की आपण या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, आपली उपस्थिती देऊन सहकार्य करावे ही विनंती आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.